काँग्रेसकडून निवडणुकीसाठी न्यायपत्र नावानं जाहीरनामा प्रसिद्ध। सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियांका गांधी, पी चिदंबरम, सी वेणुगोपाल कार्यक्रमाला उपस्थित। 5 न्याय आणि 25 गॅरंटीचा जाहीरनाम्यात समावेश। काँग्रेसच्या न्यायपत्रात हमीभावासाठी कायदा, 30 लाख सरकारी नोकऱ्या, आरक्षणाची मर्यादा वाढवली जाणार, गरीब महिलांना 1 लाखाची मदत दिली जाणार, प्रशिक्षणासाठी 1 लाख रुपयांची मदत देण्याचं आश्वासन। काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पहिल्यांदा खासदार व्हावं आणि संसदेत जावं। त्यांच्या पाठोपाठ खासदार होईल रॉबर्ट वाड्रा यांचा दावा। सोनिया गांधी तसंच काँग्रेस पक्षाच्या आशीर्वादानं संसदेत गेलं पाहिजे असं वाटतं रॉबर्ट वाड्रा यांचं वक्तव्य। सर्वात मोठा मद्य घोटाळा भाजपनं केला। केजरीवाल यांना अटक करणं हा भाजपचा कट। दबाव टाकून त्यांच्या विरोधात साक्षीदार उभे केले जात आहेत। आपचे प्रवक्ते संजय सिंग यांचा आरोप। चायनीज व्हिसा घोटाळ्याप्रकरणी कार्ती चिदंबरम सोडून इतर सगळ्या आरोपींना जामीन मंजूर। नियमित जामीन अर्जांवर आपलं म्हणणं सादर करा, न्यायालयाचे ईडीला निर्देश। पुढची सुनावणी 2 मेला होणार। नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून विरोधक अफवा पसरवतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इंडिया आघाडीवर टीकास्त्र। भारत मातेवर ज्यांची श्रद्धा आहे त्यांना नागरिकत्व देण्याची ही मोदी गॅरंटी, पंतप्रधानांचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।